पुण्यामध्ये एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल अशी घटना घडली आहे। लव्ह मॅरेज केल्यानंतर पत्नीनं पतीला घटस्फोट देत पोटगीही दिली आहे। पत्नीनं पतीला पोटगी दिली अशी घटना क्वचितच घडल्याचं पाहायला मिळतं। पुण्यातील एकाच गल्लीत राहणाऱ्या तरुण तरुणीचं एकमेकांवर प्रेम जडलं। अर्थात हे प्रेम इतकं घट्ट झालं की दोघांनी लग्न करायचं ठरवलं। मग दोघांनीही घरच्यांच्या विरोधात जाऊन कोर्टात जात लग्नही केलं। यानंतर दोघांनी एकत्र राहायचं ठरवलं, पण घरच्यांच्या दबावामुळे तरुणीनं पतीसोबत राहण्याऐवजी पुन्हा माहेरी जाऊन राहण्याचं ठरवलं। पतीनं तिला खूप समजावलं, तिला तो नांदवायला देखील तयार होता, पण तरुणीनं घरच्यांच्या दबावापुढे आपला निर्णय बदलला आणि घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली। या कायदेशीर लढाईत पतीला विनाकारण सहभागी व्हावं लागलं आणि त्याचा वेळ पैसा दोन्हीही खर्च झाला। कोर्टात सुनावणी सुरू असताना पतीनं आपल्याला कोर्टात येण्यासाठी आणि दुसऱ्या कामांसाठी लागलेला पैसा देण्याची मागणी केली। नात्यातून मुक्त होण्यासाठी पत्नीनं ही अट तात्काळ मान्यही केली। त्यानंतर पत्नीनं पतीला 50,000 रुपये रोख रक्कम पोटगी म्हणून दिली आणि पती पत्नी दोघे वेगळे झाले। तरुणीनं घरच्यांच्या विरोधात जाऊन कोर्ट मॅरेज केलं, पण नंतर घरच्यांच्याच दबावापुढे तरुणीला परत कोर्टात जाऊन आपल्या प्रेमाला दूर करण्यासाठी घटस्फोट घ्यावा लागला। 50,000 रुपयांत तरुण आणि तरुणीचं प्रेम कायमचं संपलं। पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।